हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज तुम्हाला कळलंच असेल थंबनेलवरून मी काय करणार आहे, बट त्याच्या आधी आज आहे अक्षय तृतीया। तुम्हाला सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा। हा व्हिडिओ थोडा लेट जाईल बट स्टिल मी विश करते। आणि अशी काही मी रेडी झाली आहे माझ्या ऑफिससाठी। तर आज ऑफिस आहे आणि यायला लेट होणार आहे। तर मी जे माझ्या डार्क सर्कलसाठी करते ते मला स्किप करायचं नव्हतं आणि ते संपलेलं ॲक्च्युली, तर मला ते परत बनवायचं होतं। आणि आता ऑफिसला जायला थोडासा टाईम पण आहे, तर मी म्हटलं की आत्ताच करते, बिकॉज रात्री टाईम नाही भेटणार आणि मग माझं ते स्किप होणार आहे। तर म्हटलं मी करतेच आहे, तर ते तुम्हाला पण दाखवूया म्हणून मी व्हिडिओ चालू केला आहे। सो या विदाउट फर्दर अडू लेट्स गेट इन टू द व्हिडिओ। हे मी कोणाच्या तरी व्हिडिओत बघितलं आणि मी ते करते, छान वाटते ते करायला बाय द वे। सो या फर्स्ट आपण घेणार, मी घेतलंय हे ॲलोवेरा जेल, पतंजलीचं ॲलोवेरा जेल। मी कधी कधी जे आपलं नॅचरल ॲलोवेरा असतं ते सुद्धा यूज करते, बट आता मम्मी घरात नाही आणि मला ते कट करता येत नाही, सो मी हे केलंय। याच्यापेक्षा बेटर एक वावचं ॲलोवेरा जेल आहे, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता। ते मला याच्यापेक्षा जास्त बेटर वाटतं, बट ते आता माझं संपलंय, सो मी हे यूज करते। आणि सेकंड आहे ई विटॅमिनच्या कॅप्सूल्स, तर मी त्या यूज करते। या तुम्हाला इझिली मेडिकल्स वगैरे मिळून जातात। सो या फर्स्ट मी काय करणार आहे, आणि हां, हे एक छोटूसं कंटेनर आहे माझ्याकडे क्रीम्स ठेवायला। कसं दाखवू, तुमच्याकडे असं काही असेल तर यू कॅन यूज इट। मला हे लोकल शॉपमधूनच मिळालेलं, सो ऑनलाईन ऑर्डर वगैरे करायला जाऊ नका, तसं खूप महाग मिळतं। हे तुम्ही असंच लोकल शॉपमध्ये वगैरे बघून घेऊ शकता। सगळ्यात पहिलं मी ॲलोवेरा जेल ह्याच्यात घेणार आहे। आता तुमच्याकडे हे नसेल तर आणि जास्त खर्च पण करायचा नसेल तर तुम्ही वॅसलिनचे आपले जे डबे असतात ते खाली झाल्यावर त्यात सुद्धा हे करू शकता, म्हणजे तुमचा जास्त खर्च होणार नाही इफ यू वॉन्ट। मी हे घेतलंय छोटंसं, हे मला समथिंग अराउंड 50 रुपीज पर्यंत मिळालं होतं। सो यात मी ॲलोवेरा जेल घेते। मी एवढी क्वांटिटी घेतलेली आहे आणि यात मी एक विटामिन ई ची कॅप्सूल ऍड करणार आहे। अशी काही दिसते ही कॅप्सूल, बहुतेक लोकांना माहीतच असेल। आणि ही मी कट करणार आहे आणि ती मी यात मिक्स करणार आहे। यात मिक्स केलंय। यात मिक्स करून झाल्यानंतर मी हे घेतलंय, तुम्ही काही बर्ड्स वगैरे काही घेऊ शकता किंवा नॉर्मल आपला स्पून सुद्धा घेऊ शकता। मी क्वांटिटी सांगते, एक कॅप्सूलवर 2 ते 3 ॲलोवेरा जेल स्पून इनफ असतात। सो या, आणि हे मी आता मिक्स करते। आता यात जागा आहे म्हणून मी अजून ॲलोवेरा जेल टाकते आहे। मिक्स केल्याच्या नंतर ना अशी कन्सिस्टन्सी दिसते। सो या आता हे मी बंद करून फ्रीज मध्ये ठेवणार आहे। आणि हे मी रात्री जेव्हा आपण स्किन केअर करतो झोपताना तेव्हा मी मॉइश्चरायझर अप्लाय करून झाल्याच्या नंतर फक्त अंडर आईज आणि पूर्ण डोळ्याच्या आजूबाजूला लावते आणि खरंच खूप चांगला रिझल्ट मिळतो। मिनिमम 7 डेज मध्ये तुम्हाला रिझल्ट दिसायला चालू होतो याचा।
वन मोर थिंग, मी डब्बी यासाठी सांगितलं आहे बिकॉज आपण हे फ्रीझरमध्ये ठेवतो ना, थोडंसं वॅसलिन लाईक कन्सिस्टन्सी होते याची, तर मग ते बरं वाटतं अप्लाय करायला. सो या हे आपलं रेडी झालं आहे आणि माझ्यासाठी तरी पर्सनली हे खूप चांगलं वर्क करतं. मिनिमम 7 डेजमध्ये तुम्हाला रिझल्ट दिसून जातात. सो या मी खूप, जसं की मी सांगितलं आधी पण, मी खूप साऱ्या क्रीम्स सिरम्स ट्राय केले आहेत, बट मला एवढा काही फरक नाही वाटला. याने माझे डार्क सर्कल्स पण खूप कमी झालेत, खूप जास्त कमी झालेत. प्लस हे खूप विटॅमिन ई असल्यामुळे ते खूप असं हायड्रेटिंग पण असतं. सो या दॅट वॉज इट फॉर टुडेज व्हिडिओ. मला कॉमेंट करून नक्की सांगा तुम्ही तुमच्या डार्क सर्कलसाठी कुठलं क्रीम किंवा सिरम वापरता, आणि जर तुम्ही हे ट्राय केलं असेल तर याचा पण रिझल्ट मला नक्की कॉमेंट करून सांगा. सो या, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ टिल द एंड. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.